कॅल्शियम हे छोटं मिनरल्स आहे, पण हे मिनरल्स कमी झालं तर काय होतं हे फक्त मला विचारा. कारण का की जी कॅन्सरची ट्रीटमेंट होती त्या ट्रीटमेंटमध्ये जे काही माझ्या बॉडीचा ऑर्गन खराब झाला आणि त्याच्यामुळं मला स्वतःला कॅल्शियमची निर्मिती, गर्भाशयाचं डॅमेज आणि त्याच्यानंतर खूप लवकर पिरियड्स गेले आणि याचा परिणाम स्वतःच्या हाडांवर होत चालला होता, पण कळत नव्हतं. अगदी प्राऊडली मी तुम्हाला सांगते की माझ्या घरी 5 डॉक्टर असताना सुद्धा लक्षात आलं नाही. मी म्हणते की मी योग पंडित आहे, योग प्राध्यापक आहे, नॅचरोपॅथिस्ट आहे, तरी माझ्या ते लक्षात आलं नाही की आपल्याला आता वरून ऍज ए सप्लिमेंट घ्यावं लागेल. कारण आपण सगळे ओव्हर कॉन्फिडंट असतो. जोपर्यंत प्रॉब्लेम येत नाही तोपर्यंत आपण या गोष्टींवर लक्ष देत नाही. कॅन्सरच्या साईड इफेक्ट मध्ये हा जो मोठा रोल होता कॅल्शियमचा, तो मला इतका प्रॉब्लेमॅटिक झाला की मला 6 महिन्याला 25,000-25,000ची इंजेक्शन घ्यायला लागायची आणि डेली मी 1200 mg कंप्लीट कसं होईल याच्यावर माझा फोकस होता. आणि याचा परिणाम की कमी झाल्यानंतर काय होतं हे मी खूप अनुभवलंय आणि 4 दिवसात हॉस्पिटलचं 60,000 बिल पण भरलंय. कारण का की मग आपल्याला प्रॉब्लेम्स केवढे येतात आपण हालचाल करत नाही. पण हे मिनरल्स खूप महत्वाचा रोल निभावतं. काय काय त्याचे बॉडीवर परिणाम होतात. आपल्याकडचं जे फ्युअल आहे ना ते इतकं भारी आहे की मी तुम्हाला सांगितलं ना मला 6 महिन्याला इंजेक्शन घ्यायला लागायचे. 4-5 महिने, 4 झाल्यानंतर 5व्या महिन्यातच माझ्या मुवमेंट्स मध्ये मला फरक जाणवायचा. मला या सगळ्या गोष्टी म्हणून अश्विनी अडसूळ मी वर्कआउट बॅचला येत नाही. कारण माझं मेन रिझन ते आहे की मी काहीतरी करायला जाऊन ओव्हर कॉन्फिडंट मध्ये मला कुठं काही चॅलेंज नको, म्हणून मी सेफ मध्ये असते. जास्त मुवमेंट आणि या करत नाही. कारण का की मला मागचे एक्सपिरियन्स आहे आणि मी आता कुठं रिकव्हर करत आले. म्हणजे आता माझ्या या वर्ष दीड वर्षामध्ये माझी सगळे इंजेक्शन कॅल्शियम बाहेरचं घ्यायचं, मी फक्त हर्बल लाईफचं तेवढं घेते. माझं सगळंच्या सगळं बंद झालं आणि याचं मेन रिझन फ्युअल इन्फॉर्मेशन. ह्याच फ्युअलनं तुमच्या डेली रिक्वायरमेंट कशा फुलफिल करता येतील. जे खड्डा पडला होता तो तर निघाला भरून आणि आता मी रुटीन व्यवस्थित मस्त आहे. कारण याचं मेन कारण आहे आजचं फ्युअल इन्फॉर्मेशन. म्हणजे आजचं जे फ्युअल आहे ना ते फ्युअल. त्यामुळे जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. फ्युअल इन्फॉर्मेशन आजचं घेणार आहेत पद्मजा मॅडम आणि मस्तपैकी योग शिक्षिका आहेत. छानपैकी स्वतः एक्सपिरियन्स करतायत ह्या फ्युअलचं. आणि मी दरवेळेला म्हणते ना फ्युअल इन्फॉर्मेशन मध्ये विजय शेट्टे सर आणि पद्मजा मॅडमच काय. कारण का की खूप वर्षाचा या सगळ्या फ्युअलचा एक्सपिरियन्स आहे. मला स्वतःला खूप प्राऊड फिलिंग आहे की ऑल फ्युअल ज्या वेळेला रिलीज होतं, त्यावेळेला लॉन्च होतं, त्यावेळेला फर्स्ट ऑर्डर यांच्याच असतात. कारण का की काय आहे आणि याचा अभ्यास बघायचा. ह्याच्यामध्ये अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे जाऊ आपण पद्मजा मॅडमांच्याकडे. कंटिन्यू पद्मजा मॅडम. ओके, थँक्यू ताई. आणि आपण ताईंचा एक्सपिरियन्स तसा आपण फार शॉर्ट मध्ये ऐकला. तुम्हीच पण सर ऑल म्यूट टाकता, नाहीतर लई आज अनम्यूट करा पद्मजाताई. ओके, थँक्यू सो मच सर. ताईंचा एक्सपिरियन्स आपण डिटेलमध्ये ऐकायला लागलो तर अंगावर शहारे आणणारा असा त्यांचा एक्सपिरियन्स असतो. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा एक्सपिरियन्स असतो. कारण काय माहिती, न्यूट्रिशन डेफिशियन्सी एखाद्या शरीराची किती पडझड करू शकते ते एक्सपिरियन्स हे अशा ऐकतानाच लक्षात येतं. आणि जसं ताईने म्हटलं की कुठलाही प्रॉडक्ट आपला कुठलंही फ्युएल कंपनीनं लॉन्च केलं तर पहिल्यांदा ऑर्डर टाकतो. कारण काय की त्या एवढा विश्वास आणि एवढी खात्री आहे की जे येणार ते आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे आणि योग्यच आहे याची एवढा ठाम विश्वास. आणि जसं ताईने सांगितलं कॅल्शियम डेफिशियन्सी, तसंच माझ्याही बॉडीत होतं. माझ्या 100 किलोच्या वर वजन होतं 87 मध्ये येण्याच्या आधी. थायरॉइडचा त्रास होता
कारण थायरॉइडमध्ये पण कॅल्शियमचं ऍब्झॉर्प्शन खूप कमी असतं. माझ्या डाव्या गुडघ्याची पूर्ण झीज झाली होती. आम्ही शतायुषीमधून नेहमी सांगितलेलं असतं, जेव्हा तुमच्याकडे ऑप्शन असतात तेव्हा स्वतःवर काम चालू करा. तुम्हाला वर्कआउट अजून जमतोय, तुमच्या हाडांची झीज झालेली नाहीये, वजन जास्त अजून नाहीये, तुम्ही वर्कआउट करू शकताय, तर करायला सुरुवात करा. जेव्हा ऑप्शन थांबतातच, पर्यायच नसतो, तेव्हा मग आपल्याला फार कमी ऑप्शन मध्ये स्वतःवरती काम करायला लागतं. जसं ताईंना आता म्हणजे त्या वर्कआउटला येत नाही, तसं माझी सिच्युएशन जेव्हा शतायुषीमध्ये आले तेव्हा तशीच होती. कारण वजन इतकं आणि गुडघ्यांची इतकी झीज, त्यामुळे डॉक्टरांनी मला सांगितलं तर सहज पडलीस तरी मल्टिपल फ्रॅक्चर होणार. आणि त्यावेळेला ह्या फ्युएलची खूप म्हणजे जाणवते की आपल्यामध्ये काय काय कमी आहे. मग त्यामुळं कॅल्शियम आपल्या शरीराच्या दृष्टीनं खूप महत्वाचा घटक लागतो, खूप कमी प्रमाणात, कारण हे सगळेच विटॅमिन्स मिनरल्स यांना मायक्रो न्यूट्रिएंट म्हटलेलं असतं. हे लागतात कमी, पण यांचं काम खूप मोठं असतं आपल्या शरीरात. तर तुम्ही कितीही पौष्टिक म्हणजे आहार दररोज अगदी छान घेताय, घरचा घेताय, बाहेरचं काही खात नाहीये, सगळं आहे, पण तुमच्या बॉडीमध्ये जर कॅल्शियमची कमतरताच असेल तर तुमच्या हे शरीराची बिल्डिंगच कमजोर होते. म्हणजे काय, त्याचा बेसिक पायाच, त्याचा बेसच त्याचा कमजोर होतो. आणि मग आपल्याला काय काय त्रास असतात बघा. हाडं कमजोर होत असतात, सांधे दुखत असतात, सततचा थकवा जाणवत असतो, चिडचिडेपणा असतो, स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येत असतात, दात आपले कमजोर होतात. आपलं हार्मोनल इम्बॅलन्स, तुम्ही म्हणाल आता कॅल्शियम आणि हार्मोनल खूप जवळचा संबंध आहे कॅल्शियमचा. आपल्याला आजपर्यंत कॅल्शियम म्हणजे हाडांच्या आरोग्यासाठी, दातांच्या आरोग्यासाठी एवढंच आपल्याला कॅल्शियमचं माहितीये. पण ऍक्च्युली कॅल्शियमचा आपल्या शरीरातल्या शेकडो रासायनिक प्रक्रियांमध्ये कॅल्शियमचा महत्वाचा रोल असतोय. तसं त्यामुळं हार्मोनच्या इम्बॅलन्समध्ये, लेडीजमध्ये, स्त्रियांमध्ये PCOS चे जे सिमटम्स असतात ते वाढणे, हे कॅल्शियमच्या कमजोरीचं आणखीन एक लक्षण असू शकतो. मेनोपॉझल सिमटम्स असतात, हे सगळे बऱ्यापैकी जोडले गेलेले आहेत ह्या कॅल्शियम ह्या मिनरल्सशी, म्हणजे ह्या खनिज द्रव्याशी. कॅल्शियम म्हणजे फक्त हाडं मजबूत करणारा घटक नाहीये, तर तो एक मल्टीटास्कर असा घटक आहे आपल्या शरीरातला. आपल्या शरीरातला 99% कॅल्शियम हे आपल्या दातांमध्ये आणि आपल्या हाडांमध्ये असतं, आणि उरलेले 1% असतं ते कॅल्शियम आपला हृदय, मेंदू आणि स्नायू यांच्यावर नियंत्रण आणत असतं. आणि हा फक्त 1%चा भाग जरी कमी झाला, याची जरी आपल्या बॉडीमध्ये डेफिशियन्सी आली, तरी बघा काय होतंय, आपल्या हृदयाचं रिदम डिस्टर्ब होतंय. म्हणजे त्याचा जो ताल आहे, हा, ते ठकठक करण्याची त्याची जी ताल आहे, रिदम आहे, तो डिस्टर्ब होतोय. नर्व सिग्नल्स असतात, म्हणजे मेंदूकडून आपल्या शरीरातल्या सगळ्या अवयवांकडं आणि अवयवांकडून मेंदूकडं हे जे संदेशांचं वहन होत असतं, हे नर्व सिग्नल्स असतात, ते कमजोर पडायला लागतात. आपलं मसलचं, आपल्या स्नायूंचं आकुंचन प्रसरणची जी प्रक्रिया असते, ती ह्या कॅल्शियमच्या अभावी डिस्टर्ब व्हायला लागते. हार्मोनचं इम्बॅलन्स व्हायला लागतं. त्यामुळे डॉक्टरच आपल्याला नेहमीच म्हणत असतात, कॅल्शियम इज नॉट ओनली फॉर बोन्स, इट्स फॉर लाईफ फंक्शन्स. म्हणजे आपल्या पूर्ण आयुष्याच्या, शरीराच्या सगळ्या फंक्शनसाठी कॅल्शियम आपल्याला खूप गरज असते. त्यामुळं आणि मग अशा ह्या कॅल्शियम आपण लोकांना सांगायला लागलो ह्या कॅल्शियम बद्दल माहिती. शतायुषी मधून हाच प्रयत्न आहे की तुम्हाला योग्य सायंटिफिक नॉलेज द्यायचं. कारण कसं असतं, मी भरपूर दूध पितो, आमच्या घरच्या गाई म्हशी आहेत, आम्ही दूध पितो, गुळ शेंगदाणे खातो, राजगिऱ्याचे लाडू खातो, आम्ही खजूर खातो, याच्यातून मिळतं आम्हाला कॅल्शियम. नाचण्याची आंबील आम्ही दररोज पितो, नाचण्याची भाकरी खातो. असं जरी म्हणत असला तरी यातून जे कॅल्शियम असतं, एकतर ते पुरेसं नसतं, जे जातंय त्याचं ऍब्झॉर्प्शन होत नाही, आणि याचं युटिलायझेशन बॉडीमध्ये होत नाही. कारण पण त्याची आणखीन कारण आहे. कॅल्शियम जर तुमच्या बॉडीमध्ये व्यवस्थित युटिलाइज व्हायचं असेल, ऍब्झॉर्प्शन चांगलं व्हायचं असेल, तर तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात व्हिटॅमिन डी पण असावं लागतं आणि मॅग्नेशियम हे खनिज पण असावं लागतं. आता बघा, अपुरा सूर्यप्रकाश, आपण सूर्यप्रकाशात जायचंच बंद झालंय आपलं. बाहेर पडायला लागलो तरी सनस्क्रीन लावतोय, पूर्ण चेहरा सगळा झाकून घेतोय. शरीर कसं झाकेल, टॅन नको, सूर्यप्रकाश नको, म्हणून आपण एवढं सगळं पॅक होऊन जातोय. उन्हाशी तर आपला म्हणजे संबंधच राहिलेला नाही, सतत एसी मध्ये बसतोय, आणि त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी ची आपल्या डेफिशियन्सी आहे. तुम्ही दररोज दूध प्या आणि पनीर खा आणि काही खा, पण तुमच्या शरीरात जर व्हिटॅमिन डी आणि मॅग्नेशियम योग्य प्रमाणात नसेल, तर त्या कॅल्शियमचं ऍब्झॉर्प्शनच होत नाही. काही जणांना सवय असते, जशी मलाही शतायुषीमध्ये येण्याच्या वेळेला माहिती होतं, असं माहिती नव्हतंच असं नाही, पण तरीही
चहा कॉफीचं अतिरिक्त सेवन हे सुद्धा तुमच्या शरीरातलं कॅल्शियम लीक करतं. म्हणजे त्याचं ऍब्झॉर्प्शन जरी झालं असेल तर हे चहा कॉफीचं अतिरिक्त सेवन तुमच्या शरीरात कॅल्शियम हे बाहेर काढून टाकत असतं. ऍसिडिटीची गोळ्या मी सांगते ना, माझं हाडांची झीज होती, बोन डेन्सिटी म्हणजे हाडांची घनता माझ्या शरीरात इतकी कमी होती. त्याच्यातलं मला वाटतं हे एक कारण नक्की असेल, अँटासिडचं अतिरिक्त प्रमाणात सेवन. काही झालं की ऍसिडिटीची गोळी, कारण पित्ताचा त्रास पण होतो तेवढा. आणि ह्या ऍसिडिटीच्या गोळ्यांमुळं सुद्धा, सततच्या सेवनामुळं सुद्धा आपल्याला कॅल्शियमचं ऍब्झॉर्प्शन कमी होत असतं. त्याच्यानंतर आणखीन एक कारण आहे की मेनोपॉज नंतर महिलांमध्ये नॅचरली कॅल्शियमचं प्रमाण कमी होत असतं. त्याच्यानंतर बोन डेन्सिटी ह्या वयात म्हणजे 40 ते 55 या वयात स्त्रियांमध्ये अचानक बोन डेन्सिटी म्हणजे हाडं पण ठिसूळ होत असतात. आणि सगळ्यात आणखीन एक महत्वाचं कारण कॅल्शियम कमी असण्याचं आणि त्याचं ऍब्झॉर्प्शन कमी असण्याचं म्हणजे लो प्रोटीन डाएट. कारण जागतिक आरोग्य संघटना सांगते 87% भारतीय जनता प्रोटीन डेफिशियंट आहार घेते. म्हणजे आपला प्रोटीन डेफिशियंट जो आहार आहे त्याच्यामुळं आपल्या शरीरात कॅल्शियम जरी ऍब्झॉर्ब केलं असेल तरी ते जिथं जिथं ज्या ज्या प्रक्रियांमध्ये त्याची गरज आहे तिथंपर्यंत त्या कॅल्शियमचं ट्रान्सपोर्टेशन होण्यामध्ये ह्या प्रोटीनचा खूप मोठा रोल असतो. आणि ते जर लो प्रोटीन डाएट असेल तर मग हे कॅल्शियम असून पण तुमच्या शरीराला त्याचा काही उपयोग होत नाही. तर असं हे कॅल्शियम आपल्याला लागतं किती बघा, प्रौढ व्यक्तींमध्ये हे साधारण 1000 मिलीग्रॅम पर डे लागतं. पर डे म्हणते, हे एकाच दिवशी, एकच आठवडाभर, एक महिनाभर खाऊन चालत नाही. तर आपल्याला कॅल्शियमचा डेली इंटेक करावा लागतो. स्त्रियांमध्ये किंवा मेनोपॉझल पिरियडमध्ये हे 1200 ते 1500 मिलीग्रॅम पर डे लागत असतं. टीनेजर्स म्हणजे तरुण वयामध्ये हे इथं पण 1200 ते 1300 मिलीग्रॅम पर डे लागतं. आणि प्रेग्नन्सी लॅक्टेटिंग वुमन मध्ये हे 1200 मिलीग्रॅम पर डे लागत असतं. आपण खातो का बघा, आपली ताट आपण दिवसभरात जे जे खातो ते डोळ्यासमोर आणा. इंडियन डाएट अप्रॉक्सिमेटली म्हणजे आपला भारतीय आहार जो बघितला तर अप्रॉक्सिमेटली आपण डेली घेतोच फक्त 350 ते 500 मिलीग्रॅम, किंवा म्हणजे आपल्या डेली रिक्वायरमेंटच्या निम्म्यापेक्षाही कमी घेतो. आणि ते घेतलेलं ऍब्झॉर्प्शन किती होतं हा नंतर संशोधनाचा विषय. मग आपल्याला हे कॅल्शियम मिळतं कुठून बघा, दुधातून मिळतं, दह्यातून मिळतं, पनीर मधून मिळतं, चीज मधून मिळतं. साधारण एक ग्लास दूध पिला तर तुम्हाला 100 मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम मिळतं. आता तुमच्या डेली रिक्वायरमेंट 1200 मिलीग्रॅमची असेल तर तुम्ही किती ग्लास दूध पिऊ शकता? ते प्यायलो आपण, समजा एक आर्थिक काय आहे किंवा सोर्स चांगला आहे म्हणून मी दूध प्यायचंच ठरवलं कॅल्शियमचा इंटेक होण्यासाठी, तर किती ग्लास आपल्याला 10 ते 12 ग्लास दररोज दूध प्यावं लागेल. तेवढं पचन करण्याची आपली ताकद आहे का शरीराची? बरं, दुधातून काय फक्त कॅल्शियम आणि प्रोटीनच जातं का? त्याच्यातून फॅट पण जात असतं. आणि ते सगळंच फॅट आपल्या शरीराला गरजेचं नसतं, अनावश्यक पण फॅट जाणार असतं. म्हणजे नुसतंच मी दूध पितो आणि पनीर खातो याच्यातून आपल्याला प्रोटीनचं आपल्या कॅल्शियमचं रिक्वायरमेंट जी पाहिजे आपल्या बॉडीला ती पूर्ण होणार नाहीये. आणखीन बरेचसे सोर्सेस असतात. नाचण्यातून मिळतं, ग्रीन व्हेजिटेबल्स मधनं, पालेभाज्यांमधून मिळतं, ब्रोकोली आहे, आपले बदाम आहेत, तीळ आहे, राजमा, छोले, फिश. पण यातून जे काही कॅल्शियम जातं याच्या ग्रेडमुळं, त्याच्या डिग्रेडेशनमुळं, अडल्ट्रेशनमुळं त्याच्यातलं जे काही कॅल्शियम आहे ते आपल्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्प्शन 100% होऊच शकत नाही. आणि त्यामुळं याच्यातून घेतो म्हटलं आपण, हे आता मी नाचणीच खातो किंवा मी फक्त ब्रोकोली खातो आणि मी बदाम खातो, याच्या बरोबर आपल्याला छाजेत डॉक्टर नेहमी सांगतात बदाम तर तुम्ही बघूच नका, असं सांगतात. ते इतके स्ट्रिक्टली सांगतात, कारण त्याच्यातून आपल्याला फॅट सुद्धा खूप मिळत असतं. मग हे कॅल्शियम आपल्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब केव्हा होत असतं? तर हे ऍब्झॉर्प्शन त्याच वेळेला होतं जेव्हा कॅल्शियम त्याच्याबरोबर व्हिटॅमिन D3, मॅग्नेशियम आणि प्रॉपर प्रोटीन यांचं जेव्हा कॉम्बिनेशन योग्य प्रमाणात होईल त्यावेळेला हे कॅल्शियम आपल्या बॉडीमध्ये आपल्या ऍब्झॉर्ब होत असतं. तर मग ह्या कॅल्शियम च्या अभावानं आपल्याला कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे हे ओळखायचं कसं? तर पायामध्ये क्रॅम्प्स येणं, गोळे येणं, आपले स्नायू असे एकदम आखडून येणं, किंवा आपण म्हणतो ना शीर अडकली वगैरे, किंवा शिरेवर शीर चढली वगैरे, हे असे काही काही प्रकार ऐकतो तेव्हा हातापायाला सतत मुंग्या येणं, सततचा थकवा जाणवणं,
पाठदुखी असणं, दातांचे सातत्यानं प्रॉब्लेम येणं, आपले फ्रॅक्चर्स म्हणजे सहज काही झालं तरी फ्रॅक्चर होणं, मूड स्विंग्स. आता मी मगाशी सांगितलं ना मूड स्विंग्स, तर हे मूड स्विंग्सचा पण खूप जवळचा संबंध आहे कॅल्शियम डेफिशियन्सी. झोप न लागणं, पिरियड्स आपले इरेग्युलर होणं. तर इथं सुद्धा स्त्रियांमध्ये मेनोपॉजचे जास्त प्रॉब्लेम्स असणं किंवा हाडं अगदी झपाट्यानं आपली कमजोर होणं, ऑस्टिओपोरोसिसची रिस्क असते. पुरुषांमध्ये मसल लॉस जास्त होतो, स्टॅमिना कमी होत असतो त्यांचा, तिथेही हार्मोनल इम्बॅलन्स असतो. तर हे जर आपल्याला याच्यावर कव्हर करायचं असेल तर आपल्या शरीराला गरजेचं असलेलं योग्य प्रमाणात आपल्याला कॅल्शियम हे घ्यावंच लागेल. मग आपल्याला आपण गेलो डॉक्टरांकडे तर काय देतात, आपल्याला कॅल्शियम लिहूनच देतात. कॅल्शियम, प्रोटीन, मल्टीव्हिटॅमिन हे डॉक्टर आपल्याला लिहूनच देतात. पण डॉक्टर आपल्याला जे देत आहेत ते काही चुकीचं नाहीये, पण ते जातं ते केमिकल फॉर्मॅटमध्ये. त्यामुळं ते जरी घेतलं तरी ते 100% ऍब्झॉर्ब होईलच असं नाही. त्याच्यात विटामिन डी असेलच असं नाही, मॅग्नेशियम असेलच असं नाही, किंवा त्याचं कॉम्बिनेशन योग्य असेल असंच नाही, किंवा ते घेताय पण त्याच्याबरोबर तुमच्या बॉडीमध्ये प्रोटीन कमी असेल, तुमचं प्रोटीन इंटेक कमी असेल, तर हे आपल्याला म्हणजे पुरेसं होणार नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर सगळ्यात महत्वाचं, थँक गॉड म्हणेन मी, की शतायुषीमुळं हे फूड फॉर्मॅट मधलं कॅल्शियम माझ्या खाण्यात आलं, माझ्या आहारात त्याचं सामील करता आलं. कारण आपलं जे कॅल्शियम टॅबलेट फॉर्म मध्ये आहे हे टोटली टॅबलेट जरी असेल तर ते पूर्णपणे एक फूड आहे, अन्न आहे. आणि याच्यातून आपल्याला काय मिळतं बघा, आपलं जेव्हा आपण एक कॅल्शियमची टॅबलेट खातो त्यावेळेला 400 मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम आपल्याला मिळतं. म्हणजे आपल्या शरीराची दररोजची जी रिक्वायरमेंट आहे कॅल्शियमची ती 40% एक कॅल्शियमची आपली टॅबलेट कंप्लीट करते. त्याचबरोबर आपल्या त्या कॅल्शियम मध्ये मॅग्नेशियम 150 मिलीग्रॅम म्हणजे आपल्या शरीराची 15%ची गरज भागवत आहे. आणि व्हिटॅमिन D2 आहे हे 2.5 मिलीग्रॅम इतकं आपल्याला मिळतं. म्हणजे ते आपल्या शरीराची डेली रिक्वायरमेंट आहे ही 17% कंप्लीट करतं. म्हणजे हे कॉम्बिनेशन मध्ये आणि फूड फॉर्मॅट मध्ये मिळतं, त्यामुळे 100% याचं ऍब्झॉर्प्शन होत असतं. आणि म्हणून आपण म्हणजे शतायुषी मध्ये आपण जेव्हा आलोय आणि आपण कॅल्शियम इंटेक करतोय तर नक्कीच ती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण ह्या कॅल्शियमनं आपल्या शरीरावर इतका मोठा त्याचा प्रभाव आहे, इतक्या चॅलेंजेस मधून हे बाहेर काढतं. 60 टॅबलेटची ही डबी असते, ही दररोज एक घ्यायची असते. आणि मग कोचच्या मदतीनं जर गरज असेल तर ही आपण 2 वेळा पण घेऊ शकतो, पण कोचच्या सल्ल्याने घेऊ शकतो. याचे काही इन्स्ट्रक्शन्स असतात आपल्याला. नेहमी वापरल्यानंतर ह्याचं झाकण घट्ट लावायचं, ते म्हणजे सनलाईट मध्ये ठेवायचं नाही, म्हणजे डायरेक्ट सनलाईट मध्ये याचा कॉन्टॅक्ट येऊ द्यायचा नाही. आणि एकदा ती डबी फोडली की 30 दिवसात ती संपवायची, अशा प्रमाणे असतं. हे आपली टॅबलेट लहान मुलांसाठी नाहीये, प्रेग्नंट लेडी असू देत, लॅक्टेटिंग लेडी असू देत, तर त्यांनी आपल्या कोचच्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने हे ऍड करायचं आहे. आणि आपली ही कॅल्शियम ही टॅबलेट आहे, हे कुठलेही मेडिसिन नाही आहे, कुठल्याही मेडिसिनल यूज किंवा ट्रीटमेंट म्हणून आपण ही कॅल्शियम टॅबलेट वापरत नाही. तर आपल्या शरीरात जी कॅल्शियमची, मॅग्नेशियमची ही जी डेफिशियन्सी आहे ती डेफिशियन्सी भरून काढण्यासाठी आपण हे कॅल्शियमची टॅबलेट घेत असतो. शिवाय आपलं फॉर्म्युला 1 आपण घ्यायलाच लागलोय. फॉर्म्युला 1 मधून सुद्धा आपल्याला 120 मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम मिळत असतं. आणि आपण फॉर्म्युला 1 2 वेळा घेतो, त्यामुळे आपल्याला तिथून आणि आपल्याला 250 मिलीग्रॅम टोटल कॅल्शियम मिळत असतं. असं हे कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये आपल्या स्नायूंची हालचाल चांगली व्हावी याच्यासाठी खूप मोठा रोल प्ले करतं. आपली हाडं, आपले दात मजबूत होणं याच्यामध्ये ह्या कॅल्शियमचा खूप मोठा रोल असतो. नर्व्हजना ताकद देण्याचा, म्हणजे जे मेंदू आणि आपल्या शरीरातले महत्वाचे शरीराचे सर्व पार्ट्स यांच्यामध्ये जे संदेशांचं दळणवळण होत असतं, वहन होत असतं, ते योग्य प्रमाणात होण्यासाठी ह्या कॅल्शियमचा खूप मोठा रोल असतो. कॅल्शियम आपले हे ब्लड व्हेसल्स आहेत ना, रक्तवाहिन्या, यांच्यातून रक्त अगदी सुरळीतपणे सहजगत्या मूव्ह व्हावं म्हणून सुद्धा या कॅल्शियमचा रोल असतो. म्हणून जर बीपीच्या वगैरे गोळ्या असतील तर ते बीपी तुमचा व्यवस्थित नियंत्रित ठेवण्यामध्ये सुद्धा ह्या कॅल्शियमचा खूप मोठा रोल आहे. प्रेग्नन्सीमध्ये म्हणून डॉक्टर तुम्ही सुरुवातीला प्रेग्नन्सीमध्ये गेल्याच तुम्हाला कॅल्शियम रिकमेंड करतात. कारण प्रेग्नन्सीमध्ये जो बीपीचा त्रास होण्याची शक्यता असते, जो रिस्क असतो
असतं ते कमी करण्याचं काम हे कॅल्शियम करत असतं. हे कॅल्शियम असे अनेक हार्मोन्स रिलीज करण्यामध्ये ज्या रासायनिक प्रक्रिया असतात तिथं ह्या कॅल्शियमचा रोल असतो आणि हेच हार्मोन्स आपलं शरीर नियंत्रित करत असतात. जसं जसं वय वाढेल तसं आपली बोन डेन्सिटी कमी होते, तर ती बोन डेन्सिटी मेंटेन ठेवण्यासाठी या कॅल्शियमचा खूप मोठा रोल असतो. मेनोपॉज मध्ये सुद्धा आपल्या जे हाडयात ठिसूळ होण्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये आहे ते कमी करण्याचं सुद्धा काम हे कॅल्शियम करत असतं. आपल्याला माहिती नाहीये, आपण म्हणतो ना की बरेच जण इथं सांगतात शतायुषीमध्ये सामील झालो आणि खूप वर्ष प्रेग्नन्सी राहण्यामध्ये जो अडथळा होता तो अडथळा नाहीसा झाला आणि प्रेग्नंट राहिलो. तर हे काय फक्त शतायुषीमध्ये जॉईन झालो आणि फ्युएल इंटेक करायला लागलो, कुठलं औषध घेतलो म्हणून नाही होत. तर ही जी कॅल्शियमचा पण रोल खूप जवळ, मग त्याच्यामुळे इथं आपण कॅल्शियमची जी कमतरता होती ती पूर्ण करतो आणि त्याच्यामुळं प्रेग्नन्सी राहिल्याची पण खूप सारी उदाहरणं आहेत. डिस्क्लेमर आहे, इथं आपण कुठलाही दावा करत नाही की आपण हे फ्युएल घ्या आणि आपल्याला प्रेग्नन्सी राहील. पण ही न्यूट्रिशन डेफिशियन्सी कव्हर झाली तर ह्या सगळे मिरॅकल अमेझिंग असे रिझल्ट आपल्याला सगळ्यांना येतात आणि म्हणून नक्कीच आपण सगळेजण हे फ्युएल इंटेक करतोय. लकीली आपल्या प्रत्येकाच्या आहारामध्ये ह्या फ्युएलचा इंटेक होतो. त्यामुळं धन्यवाद मी म्हणेन आपल्या शतायुषी परिवाराला की ज्याच्यामुळं असा हा सात्विक, संतुलित आणि शरीराला गरजेचा आहार मला मिळाला. ओके, थँक्यू ताई, थँक्यू एव्हरीवन. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण पद्मजा मॅडमांसाठी. मस्तपैकी आपण आपलं हाडांचं आरोग्य, ओव्हरऑल हेल्थसाठी कॅल्शियम किती महत्वाचा रोल निभावतंय. आणि छोटे छोटे सिम्पटम्स असतात पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नसतो. आपण याच्याकडे लक्ष देणं, स्वतःवर काम करणं खूप गरजेचं आहे. खूप लोकांना आपण रोजच सांगायला लागलोय की आपला एक संकल्प गुरुवार आला तरी पण आपण अजून 500 पर्यंत पोहोचत नाहीये. ह्याच्यात सगळ्यात सगळं करणार आहे ते आपणच करणार आहे. पण याच्यासाठी आपल्याकडं रविवारी व्याख्यानमाला हे जे आहे, ह्याच्यामध्ये या रविवारची व्याख्यानमाला आहे. ह्या रविवारी विषय आहे डायबिटीस निवारण. कारण का की आपला त्याचा एक सेपरेट वर्ग पण आहे. ह्या वर्गामध्ये आपल्याला जर का त्याचा बेनिफिट द्यायचा असेल, खूप लोकांचे ऑन पेपर जे रिझल्ट येत आहेत त्याच्यावर वर्क करणारे विजय शेट्टे सर ह्या वेळेचे वक्ते आहेत. त्यामुळे छानपैकी ज्या ज्या लोकांना आपल्या आजूबाजूला डायबिटिक आहेत त्या लोकांसाठी ती व्याख्यानमाला आणि आपल्यासाठी पण आहेत. कारण जर तुम्ही म्हणाल की त्याच लोकांसाठी आहे का, बिलकुल नाही. आपल्याला पण होऊ नये ना फ्युचर मध्ये, त्यामुळे सगळ्याच लोकांसाठी आहे. तर आपण रविवारची लिंक खूप लोकांपर्यंत पाठवा. जे फ्लायर येईल ते स्टेटसला ठेवा. लोक विचारतात त्यांना लिंक पाठवा आणि आपण रविवारी बरोबर 8:30 वाजता त्या लिंक जी आहे ती आपण सगळ्यांना पाठवू. बरं, रविवारसाठी काम करायचं आणि उद्या नाही करायचं का? उद्याला पण डॉक्टर आपल्या घरी. मस्तपैकी डॉक्टरांचा टॉपिक असणार आहे आणि उद्याचा टॉपिक जो आहे ना तो डेंटल हेल्थ. आज मस्तपैकी कॅल्शियम वर माहिती दिली. उद्याला आता ते कॅल्शियमचा स्टोअर कुठं होतंय ना, त्याचं पण आरोग्य का जपायला पाहिजे याची माहिती उद्याला असणार आहे. त्यामुळे दातांचं आरोग्य. आणि उद्याचे स्पीकर आहेत अजिंक्य पाटील, डॉक्टर अजिंक्य पाटील, डेंटिस्ट आहेत. त्यामुळं आपण सगळेजण ही लिंक उद्याला परत खूप लोकांपर्यंत देऊ ह्या संकल्पानं आपण इथंच थांबू. आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग